नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. तर सध्याच्या काळामध्ये सीएस आणि आयटी ब्रांचचा क्रेज खूप वाढलेला आहे. म्हणजे 100 पैकी 90 मुलांना किंवा 100 पैकी 80 मुलांना सीएस आणि आयटी ब्रांच हवीच आहे. तर त्याच्यामुळे काय झालंय की कॉलेजेसचे कट ऑफ खूप वाढलेत. म्हणजे 2021 साली किंवा 20 साली ज्यावेळेस समजा एखादं टायर 2 चं कॉलेज 50 ते 60 पर्सेंटाईलला मिळत होतं, तर तेच कॉलेज आता 90 पर्सेंटाईलला मिळतंय. बरोबर, म्हणजे कट ऑफ वाढलाय. तर मित्रांनो, सीएस आणि आयटी या ब्रांचेस सारखा असणारा सिलेबस किंवा या ब्रांचेस सारखा असणारा प्लेसमेंट इतरही ब्रांचेस मध्ये आहे का? तर हो मित्रांनो, सीएस आणि आयटी या ब्रांचमध्ये या ब्रांच पासून डिराईव्ह झालेल्या ब्रांचेस आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा की तुम्हाला समजेल की सीएस आणि आयटी या दोन ब्रांचेस सोडून ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत, कमी पर्सेंटाइल आहेत, तर त्यांच्यासाठी ते दुसरी पण ब्रांच प्रेफर करू शकतात. तर त्या ब्रांचेसचे डिटेल्स आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग 2025 लॉन्च केली आहे. तर त्या काउन्सिलिंगचे आपण इम्पॉर्टंट फीचर्स इथे डिस्कस करू. तर मित्रांनो, त्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट मिळणार आहे. त्यासोबत ऑफलाईन 1 to 1 तुम्ही आपल्यासोबत कन्व्हर्सेशन करू शकता. त्यासोबत रिजन वाईज कॉलेज लिस्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्यासोबत पर्सनलाइज कॉलेज लिस्ट हा सगळ्यात महत्वाचा फीचर आपल्या या काउन्सिलिंगचा असणार आहे, की तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला कॉलेज मिळणार आहे. कॉलेजच्या लिस्ट बनवून मिळणार आहे. त्यासोबत कॅप रजिस्ट्रेशन असिस्टंट मिळणार आहे. देन गायडन्स फॉर ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आपण स्टुडंटची खूप हेल्प करणार आहे. त्यासोबत ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आपली काउन्सिलिंग परचेस कराल, तर त्यावेळेस तुम्हाला एक सेपरेट डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण ऍड करू आणि त्यासोबत लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग आणि गायडन्स सेशन आपण अरेंज करणार आहेत. ओके, तर यासारख्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहेत. आणि या काउन्सिलिंगची प्राइस आहे फक्त ₹1199. ओके, जर तुम्हाला ही काउन्सिलिंग परचेस करायची असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या काउन्सिलिंगच्या एनरोलमेंट फॉर्मची लिंक प्रोव्हाइड करतोय मी. तसेच तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल आपल्या, तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करतोय. तुम्ही तिथं जॉईन व्हा. तिथं तुम्हाला एनरोलमेंट फॉर्मची लिंक पाहायला मिळेल. तसेच इथं तर लिंक आहेच. तिथं जाऊन तुम्ही प्रोसिजर कंप्लीट करून 1199चं पेमेंट करून तुम्ही आपल्या काउन्सिलिंगला एनरोल करू शकता. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची हेल्प हवी असेल, काउन्सिलिंग बद्दल अजून माहिती हवी असेल, तर हा माझा इथं नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, तर तिथून मला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आपला या व्हिडिओचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे की समजा आता सीएस आणि आयटी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन ब्रांचेस आहेत, खूप फेमस ब्रांचेस आहेत. पण यांचे कट ऑफ्स खूप वाढलेत. म्हणजे आपण टायर 2 चं जरी कॉलेज घेतलं तर त्याचे कट ऑफ्स खूप वाढलेत. विद्यार्थ्यांना म्हणजे याच्यामध्ये ऍडमिशन मिळायला प्रॉब्लेम येतोय. तर समजा एखाद्या विद्यार्थ्याची जेन्युइन इच्छा आहे की त्याला कॉम्प्युटर रिलेटेडच स्टडी करायचा आहे, बरोबर, पण त्याला मार्क्स कमी आहेत, पर्सेंटाईल कमी आहेत, तर त्यासाठी नक्की काय ऑप्शन असू शकतो, तर तो ऑप्शन आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी टेक ब्रांचेस सगळं ज्या टेक ब्रांचेस पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्रेझेंट आहेत त्या सर्व टेक ब्रांचेसची लिस्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत त्या टेक ब्रांचेसमध्ये काय सिलेबस असणार आहे, तुम्हाला मेन इम्पॉर्टंट सिलेबस तुम्हाला या ठिकाणी मी डिस्क्राईब करणार आहे. तर सर्वप्रथम आपण चालू करूया कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पासून. ही सर्वात फेमस ब्रांच आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि खूप साऱ्या म्हणजे बहुतेक साऱ्याच कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रेझेंट आहे. तर मित्रांनो, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये नक्की काय सिलेबस असतो, आता या इथं जो मी सिलेबस तुम्हाला डिस्क्राईब केलाय, तर हा तुम्हाला थोडासा अननोन वाटू शकतो. बरोबर, साहजिकच आहे तुम्हाला हा अननोन वाटणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला जास्त क्युरियोसिटी असेल, समजा तुम्हाला जर डीपली स्टडी करायचं असेल सिलेबस बद्दल, तर तुम्ही या स्लाइडचे स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यानंतर चॅट जीपीटी असेल किंवा गुगल असेल, तर इथं जाऊन तुम्ही डीपली स्टडी करू शकता. तसेच जर तुमचे सिनियर असतील तर त्यांना विचारून तुम्ही स्टडी करू शकता. तसेच आपल्या काउन्सिलिंगचे जे मेंबर आहेत, तर ते आपल्याला डायरेक्टली विचारतायत. ओके, तर मित्रांनो, याच्यामध्ये प्रोग्रामिंग अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सी प्लस प्लस, देन जावा, पायथन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डाटा हँडलिंग, डाटा स्ट्रक्चर, डीबीएमएस, डाटा सायन्स, मशीन लर्निंग यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये शिकणार आहात मित्रांनो. आणि जर विचार केला प्लेसमेंटचा, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला खूप चांगली प्लेसमेंट आहे. पुणे युनिव्हर्सिटीत जर आपण विचार केला, टायर 1 आणि टायर 2, टायर 1 कॉलेजमध्ये तर आहेच, पण टायर 2 कॉलेजमध्ये सुद्धा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला खूप चांगली प्लेसमेंट आहे. बरोबर, त्याच्यामुळे आपण आपला पहिला ट्राय देणार की आपल्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कसं मिळेल. ओके, देन नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचा सिलेबस थोडासा सेमच आहे, बरोबर, पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये थोडा हार्डवेअर रिलेटेड सिलेबस असतो. ओके, म्हणजे हार्डवेअर सुद्धा असतं त्याच्यामध्ये. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सॉफ्टवेअर ओरिएंटेड सिलेबसवर जास्त फोकस आहे. ओके, तर ही आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. देन नेक्स्ट आपली ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ओके, त्याला आपण ईएनटीसी म्हणतो.
तर ईएनटीसी ही एक खूप चांगली ब्रांच आहे. म्हणजे ज्या स्टुडंट्सला एकदम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, सर्किट्स, लॉजिक डिझाइन, लॉजिक गेट्स या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांनी ही ब्रांच नक्कीच प्रिफर करावी. ओके. जर फ्युचर स्कोपचा जर विचार केला या ब्रांचमध्ये तर खूप चांगलं फ्युचर आहे. ज्या प्रकारे ईव्ही सेक्टर वाढतंय, तर त्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची खूप गरज आहे. ज्या प्रकारे टेलिकॉम सेक्टर वाढतंय, तर त्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या ब्रांचचं मार्केट कधीही कमी होणार नाही. ओके मित्रांनो, तर या प्रकारे इथं सिलेबस आपल्याला दिलेला आहे. तुम्ही हा सिलेबस ॲज इट इज रेफर करू शकता. ओके. आणि या जर ब्रांचेसचा आपण अवेलेबिलिटी पाहिली तर जवळपास साऱ्या कॉलेजमध्ये ईएनटीसी ही ब्रांच अवेलेबल आहे. तर मित्रांनो नेक्स्ट ब्रांच आहे आणि सध्याची सगळ्यात ट्रेंडिंग ब्रांच म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स. ओके. या ब्रांचेस नवीन आहेत म्हणजे 2 ते 4 वर्ष झाले असतील म्हणजे हार्डली 4 वर्ष या ब्रांचेस आपल्या प्रत्येक कॉलेजेसला इंट्रोड्यूस झाल्यात. म्हणजे बऱ्याचशा कॉलेजला झाल्यात, बऱ्याचशा कॉलेजेसला अजून या ब्रांचेस प्रेझेंट नाहीयेत. म्हणजे पीआयसीटी सारख्या कॉलेजला ही ब्रांच इंट्रोड्यूस झालेली आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये जास्त फोकस असणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, देन डाटा सायन्स, ओके, डाटा व्हिज्युअलायझेशन या कन्सेप्टवर याच्यामध्ये जास्त फोकस असणार आहे आणि रिअल लाईफ एक्झाम्पल, रिअल लाईफ सिम्युलेशन्स या तुम्हाला ब्रांचमध्ये पाहायला मिळणार आहे. याचे प्रॅक्टिकल्स खूप तुम्हाला मजेशीर असणार आहे. ओके, या ब्रांचचे प्रॅक्टिकल्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स या ब्रांचकडे नक्कीच तुम्ही लक्ष द्या. ही एक चांगली तुमची करिअर ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते. देन नेक्स्ट ब्रांच आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ओके. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग यांचा सिलेबस थोडक्यात सेमच आहे. जे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये मोस्टली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ऑफर केली जाते आणि जे ऑटोनॉमस टाईपचे कॉलेज आहेत तर त्यांच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रांच ऑफर केली जाते. ओके. फक्त नाव वेगळे, सिलेबसमध्ये थोडासा चेंज आहे. ओके मित्रांनो, जी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे आपली ही खूप आपली ट्रॅडिशनल ब्रांच आहे, ओल्ड ब्रांच आहे आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही थोडीशी न्यूली डेव्हलप किंवा नवीन ब्रांच आहे. ओके मित्रांनो, तुम्ही इथं डायरेक्ट सिलेबस पाहू शकता. हा सिलेबस ॲज इट इज तुम्ही रेफर करू शकता किंवा तुमच्या मोठं कोणी असेल, तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, तर तिला तुम्ही विचारू शकता आणि नक्कीच एक चांगला करियर गाईडन्स घेऊ शकता. तसेच समजा जर तुम्ही आपली काउन्सिलिंग परचेस केली, तर आपण तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती देऊ. तर त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. तर ही एक सुद्धा एआयडीएस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स याच्यासारखीच ब्रांच आहे. फक्त इथं मशीन लर्निंगला आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. ओके मित्रांनो. तर याचा सिलेबस नियरली सेमच असणार आहे. म्हणजे ह्या जेवढ्या पण टेक ब्रांचेस आहेत, तर त्यांचा सिलेबस हा नियरली सेमच असतो. ओके. फर्स्ट इयर तर सर्वांचं सेम असतं. भले ती कोणतीही ब्रांच असो, म्हणजे सिव्हिल असो किंवा कॉम्प्युटर असो. फर्स्ट इयर सेम असणार. पण सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर या 3 इयरचा आपण विचार करतोय. तर 3 इयरमध्ये या जेवढ्या टेक ब्रांचेस आहेत त्यांचा सर्वांचा सिलेबस सेम आहे आणि राहिली गोष्ट प्लेसमेंटची. तर प्लेसमेंटसाठी म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्या कंपनीज असतात, की त्या फक्त ब्रांचेसचा क्रायटेरिया लावतात. नाहीतर पूर्ण समजा कॉलेजेससाठी ज्या टेक ब्रांचेस आहेत, तर त्यांच्यासाठी प्लेसमेंटसाठी ब्रांचेसचा क्रायटेरिया हा नसतो. हे मी माझ्या कॉलेजवरनं सांगतोय. ओके. तर देन नेक्स्ट ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. तर ही पण एक सेम ब्रांचेस आहे. फक्त कसं असतं, जे युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजेस होते, आपण पुणे युनिव्हर्सिटीवर फोकस करतोय सध्या. येत्या काळात आपण मुंबई युनिव्हर्सिटीवर सुद्धा फोकस करणारे डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे. पण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये बरेचसे कॉलेज वेगवेगळे नाव असतात ब्रांचेसला आणि सिलेबसमध्ये थोडासा चेंज असतो. ओके. तर तुम्ही हा सिलेबस ॲज इट इज रेफर करू शकता. देन डाटा सायन्स ही प्युअरली डाटा सायन्स रिलेटेड ब्रांच आहे. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय येणार तुम्हाला डाटा हँडलिंग, एम-एल आणि एआयच्या कन्सेप्ट, डिप्लॉयमेंट अँड क्लाउड. ओके. देन प्रोग्रामिंग टूल्स याच्यामध्ये पायथन, आर, एसक्यूएल, टॅब्लू, पॉवर बीआय. पॉवर बीआय हे डाटा सायन्सचं टूल आहे. ओके. हे तुम्हाला नंतर याच्यामधील सर्व कन्सेप्ट समजतात. हे सध्या तुमच्यासाठी फॅमिलियर नाहीये हे मला समजतंय. ओके. देन नेक्स्ट रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप एक चांगली ब्रांच आहे. म्हणजे ज्यांना रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये खरंच इंटरेस्ट आहे. ओके. आणि त्यांना करिअर त्याच्यात घडवायचंय, तर त्यांच्यासाठी रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खरंच खूप चांगली ब्रांच आहे. म्हणजे माझा या व्हिडिओचा तात्पर्य एवढाच आहे, की समजा सीएस, आयटी सर्व जात आहेत म्हणून तिकडे जाऊ नका. तुमचा एक परफेक्ट इंटरेस्ट ओळखा. बरोबर? म्हणजे समजा रोबोटिक्समध्ये इंटरेस्ट इंटरेस्ट असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये इंटरेस्ट असेल, तर या गोष्टीकडे तुम्ही नक्कीच लक्ष देऊ शकता. देन नेक्स्ट ब्रांच आहे ऑटोमेशन अँड रोबोटिक्स. म्हणजे जी आपण प्रिव्हियस ब्रांच पाहिली, सेम तिच्यासारखीच ब्रांच आहे. फक्त नाव थोडंसं चेंज आहे आणि सिलेबसमध्ये थोडासा चेंज आहे. देन देन मित्रांनो कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम. ओके. ही एक चांगली ब्रांचेस म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम या दोन्हींचं कॉम्बिनेशन मिळून या ब्रांचचा सिलेबस असणार आहे. ओके. म्हणजे बिझनेस नॉलेज, एमर्जिंग टेक, देन मॅथमॅटिकल लॉजिक मीन्स
क्वांटिटेटिव्ह टेक्निक, ऑप्टिमायझेशन, बिझनेस इंटेलिजन्स यासारख्या गोष्टी या ब्रांचेसमध्ये पाहायला मिळणार. अँड नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. तर ही ब्रांच PICT मध्ये प्रेझेंट आहे. ओके, बाकीच्या कॉलेजेसचे आपण अपडेट देऊ नेक्स्ट प्रेझेंटेशनद्वारे. पण PICT मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे आणि खूप चांगली ब्रांच आहे. मी स्वतः या ब्रांचचा सिलेबस पाहिलाय. तर ज्यांना खरंच इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंटरेस्ट आहे आणि सोबत त्यांना कॉम्प्युटरचं पण नॉलेज एम्बेडेड करायचंय, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली ब्रांच आहे. म्हणजे याच्यामध्ये येणार काय, तर एम्बेडेड सिस्टम्स, IoT डिव्हाइसेस, सायबर सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजीज, ओके, वायरलेस कम्युनिकेशन, नेटवर्क प्रोटोकॉल्स, तर यासारख्या गोष्टी. आता या कन्सेप्ट तुम्हाला थोड्या ऐकण्यासाठी आणि समजण्यासाठी जड जाऊ शकतात. म्हणजे या जे मी सांगतोय एम्बेडेड सिस्टम म्हणजे काय, IoT म्हणजे काय असतंय, सायबर सिक्युरिटी म्हणजे काय असतंय, डिजिटल सर्किट्स, अॅनालॉग सर्किट्स याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असेल, पण हे ज्या तुमच्यासाठी नवीन कन्सेप्ट आहेत. येत्या 4 वर्षात तुम्ही या कन्सेप्ट बद्दल पूर्ण फॅमिलियर होऊन जाणार. पण तुम्हाला एक आयडिया असावी, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला एक कळावं की नक्की CS आणि IT या 2च टेक ब्रांचेस नाहीत, तर इतर अशा खूप साऱ्या प्रकारच्या टेक ब्रांचेस आहेत की ज्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं की तुम्ही टेक ब्रांचेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तर एक रिमाइंडर म्हणून पुन्हा एकदा सांगतो की आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. ज्यांना कुणाला परचेस करायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर मित्रांनो, काउन्सिलिंग का इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला मी 1-2 मिनिटात सांगतो. तर मित्रांनो, ज्या चुका होतात, समजा CETची प्रोसेस जी तुम्हाला व्हिडिओद्वारे समजते, जी तुम्ही पाहताय, ओके, जे तुम्हाला कोणी एक्सप्लेन करतंय, तर ती तेवढीही सोपी नाहीये. ओके, म्हणजे ही प्रोसेस टोटल 2 ते 3 महिन्याची प्रोसेस आहे. याच्यामध्ये 4 कॅप राउंड आहेत. ऑटो फ्रीज कधी होतं, बेटरमेंट म्हणजे काय असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंटमध्ये काय-काय डिफेक्ट असतात, ऐन वेळेस तुमचं ऍडमिशन कॅन्सल व्हायला नको, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर प्रॉपर झालं नाही. ओके, तर यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, जिथं तुम्हाला नक्की डाऊट येणार आहे आणि तो डाऊट रिझॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक चांगला गाईडन्स तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. त्यासाठी ही आपण काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये आपण लिमिटेड सीट्स ठेवलेल्या आहेत. बरोबर, तर त्यासाठी पर्सनल कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. ऑफलाईन 1 टू 1 कम्युनिकेशन काउन्सिलिंग सेशन्स आपण कंडक्ट करणार आहे. त्यासोबत पर्सनलाइज कॉलेज लिस्ट, म्हणजे तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून मिळणार आहे. आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट, हे असे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या या काउन्सिलिंगचे असणार आहे. त्याच्यामुळे मी सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करेल की तुम्ही नक्की आपली काउन्सिलिंग परचेस करा. ओके. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं की CS आणि IT ब्रांच सोडून तुम्ही इतर कोणकोणत्या टेक ब्रांचेसकडे जाऊ शकतात. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, या व्हिडिओमधून तुम्हाला जर नॉलेज मिळत असेल, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. नक्कीच त्यांनाही त्यांच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये हेल्प होईल. तसंच मी व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे काउन्सिलिंग बद्दल सांगितलं, तुम्हाला जर काउन्सिलिंगला एनरोल करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या काउन्सिलिंगच्या एनरोलमेंट फॉर्मची लिंक असेल, तर तिथे जाऊन प्रोसिजर करून तुम्ही एनरोल करू शकता. तसेच आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जॉईन करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.